नमस्कार. नाईटच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जरा इथं आड साईडला थांबलो होतो मी, जरा टॉयलेटसाठी थांबलो होतो. मग म्हणलं एक व्लॉग टाकावा रात्रीचा. ही गाडी आहे, थांबलो इथे. कसं असतंय, लोकांना फक्त गाडी दिसती, पण त्याची EMI, ती घेताना घेतलेला संघर्ष हा त्याला जास्त त्याचा माहीत असतो. त्याच्यामुळं आत्ताच एक प्रसंग घडला असा की बऱ्याच म्हणजे असं झालं विषय की मी येत असताना एक वयस्कर माणूस होता आणि तो जीवाच्या आकांताने बसला हात करत होता. बस थांबली, पण गाडीचं महत्त्व त्यालाच कळतं आहे की ज्याच्याकडे गाडी नाही आहे, ज्याला फिरण्यासाठी बसचा प्रवास करायला लागतो किंवा पायी हिंडायला लागतं, त्यालाच खरं बसची किंवा त्याच्या गाडीची किंमत कळत असते. त्यामुळे तुम्हाला जर कधी वयोवृद्ध माणूस वगैरे असा दिसला तर त्याला लिफ्ट नक्की देत जा आणि गाडी थांबवत जा. बाबा कुठं जायचे, काय करायचे, कारण हे माणसं खूप वयाने हरलेले असतात आणि सगळ्या काही गोष्टी अशा असतात. इव्हिनिंगला जरा वनराज अंडा आमलेट खाल्लं, पण त्याच्या तोंडावर त्याची स्तुती करण्याऐवजी एवढं काही क्वालिटी नव्हतं ते. त्यामुळे ठीक होतं, पण जरा नवीन अनुभव घेतला पाहिजे. आणि रात्रीच्या ब्लॉगमध्ये इतकंच सांगणं आहे की वयोवृद्ध माणसांना लिफ्ट देत जा. आपले जे काही टॉयलेटची आहे, जी काही लघवीची आहे, ती कोंडून धरू नका. कारण टॉयलेटची जर आपण कोंडून धरली तर आपल्या आतड्याला, आपल्या किडनीला सूज येऊ शकते, आपलं डोकं दुखू शकतं. त्यामुळे कितीही काहीही असलं तरी आपली जे काही टॉयलेट आहे, लघवी असेल, ती कधीच दाबून धरायची नाही आहे. ही आपण एक लक्षात ठेवायचं. कारण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपण म्हणतो की एवढं काम झाल्यानंतर मी जाईल, पण असं नका करू. एक वेळ काढत जा आपल्या, कारण ते अनवॉन्टेड मटेरियल असतं. नाईटच्या व्लॉगमध्ये इतकंच आहे. चला तर मग, शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर.